माय कसं करतो व ते गंगी तिला आली नाही पाहिजे, बोलवाले आलीच नाही पाहिजे, म्हणजे गंगाच्या बद्दल तिच्या मनात जहर भरायचा जहर. आता माय बाई काय जहर भरायचं राहिलं व, सर्व जहर भरला आपण कालच, सर्व जहर भरलं, आता काय राहिलं, काहीच नाही राहिलं. आता गंगाला येऊ दे बोलवाले, आपण काय म्हटलं तिले कसा आता हिसा मागू दे तिले, गंगाच्या अर्ध घर अर्ध वावर तरी भेटलं पाहिजे, गंगा गरीब झाली पाहिजे, गरीब बस. अहो आता झालं सर्वच, फक्त त्या नंदीला दिमाग नाही घुमला पाहिजे, ते म्याड राहिली पाहिजे, हुशार नाही झाली पाहिजे. ते का हुशार झाली तर आपल्या किया धऱ्यावर पाणी फिरलं, ते का तिच्या मयत फसून गेली, गंगाने का तिच्या वश मध्ये करून टाकलं का झालं. तू ननद जी आहे ना ते गंगाकडूनच होईन बाई, कारण की आपल्या इकडून पुरं गाव नाही आहे, तर ननदही बाई कशी होईल आपल्या इकडून हा विचार करतो तू. म्हणून त्या नंदीने त्या इकडून जास्त आशा राहिली पाहिजे, यासाठी तू काहीतरी नाटक कर, ढोंग कर, काही ना काही कर बाई. तू कायचं नाटक करू, कायचं नाटक करू, कायचं नाटक करू म्हटलं तुम्हीच सांगा. अहो नाटक म्हणजे देवापाशी बसत जाय नवऱ्याचं घेऊन, लढत पडत जात जाय कोमलसाठी, लय नाटक करता येते, वर्त मर्त करणं नवऱ्यासाठी, सोमवारची वर्त आहे हे ते चालूच आहे, श्रावण महिना करणं नवऱ्यासाठी एखादं व्रत. तिला वाटलं पाहिजे की आपल्या भावासाठी आपली भावजाई काय काय करून राहिली बापा, काहीतरी तिच्या मनात चांगलं निर्माण झालं पाहिजे, असं काहीतरी करणं तू. व्रत ते मेल्यासाठी व्रत, मी तर म्हणतो बाई तू तिथंच मेला पाहिजे. आता काहीतरी तू म्हणून राहिली म्हणून व्रत, बरं बाबा ते करतो. कोमलसाठी नाटक करू काय, माय त्या कोमलीसाठी नाटक शी बापा, मला नाही वाटत तिचं नाटक मी करावं म्हणून. अव चांगल्यासाठी नाटक करणं किती चांगलं आहे, नाही तर आम्ही करू लागतो तुला नाटक, तुझ्या नाटकामध्ये आम्ही सहभागी आहे, आम्ही सहभागी आहे त्या नाटकामध्ये. आम्ही तिले म्हणजे असे जास्त वर 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 नेतो अजून का, हो बा कमला चांगली आहे गंगा बेकार आहे, कमला चांगली आहे गंगा बेकार आहे, आणि तुझ्याबद्दल कोणाच्याच बद्दल तू अशी जहर नको ठेवू मनात. आम्ही तिच्या मनात जहर घालतो, तू गंगाच्या बद्दल एवढं काही वाईट बोलतो नको, म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे का बा कमला चांगली आहे ना गंगा वाईट आहे. हो हो नाही मग नाटक तर करावंच लागेल मला, आता पहिला काही नाटक करावंच लागेल माय. कोमलसाठी आता काय नाटक करा मला काही समजून नाही राहिलं बापा. आता कोमलसाठी घरदार सोडाव काय सोडाव काही समजायला येऊन राहिलं, काय नाटक करावं कोमलसाठी. नवऱ्यासाठी देवपूजा घे करून घेईन बापा, त्या पुरीसाठी काय नाटक करू. अहो हाच तर बेस्ट चान्स आहे, त्या नंदीने घेऊन जाजो बयास त्या आपल्या कोमलच्या घराजवळ, गंगाच्या घराजवळ, पाय पोरगी देऊन दे बापा, पाय पोरगी देऊन दे, असं असे नाटक करजो ना काही ना काही. कशी ते पोट्टी भेटली का आपण कच्च कच्च मारू तिले, अशी तर चाकू असा खुसून तिच्या पोटात तिला जागीच मारून टाकन, तिच्या नावावर 2 एकर त्या नावावर, आणि तू खुशम खुश. हाव त्या पोट्टीची मागणी मागणं, त्या नवरा नाही भेटला तरी चालते, त्या गंगाचा हिस्सा नाही भेटला तरी चालते, कोमल भेटली पाहिजे. कोमल भेटली पाहिजे, आणि म्हणजे असं काहीतरी झालं पाहिजे का तिनं कोमलले म्हणजे द्यायला मजबूरच केलं पाहिजे. हा त्या नंदीच्या मनाचं काहीतरी भर का मला कोमल पाहिजे बस कोमल पाहिजे. हा काही ना काहीतरी कर आता. काय करावं गड्या तिच्यासाठी, पाय आपण काय म्हटलं आहे का ती कर्नाटकी आहे, म्हटलं का नाही. हो तर मग काय करायचं माहित आहे, तिच्या घरासमोर जायचं, नाटक करायचे, हात पाय जोडायचे, चांगलं प्रेमाने बोलायचं. मग असं तसं आपण नाटक केले का ते का गंगा काही ना काही बोलणंच ना, मी कोमलने पाठव तेवढे अत्याचार केले तर ननदबाई काय म्हणत नाही, तुला करणी केली म्हणून त्या पोट्टीला वशमध्ये केलं म्हणून, आणि ते पोट्टी त्यासोबत तोंडाला तोंड देऊन म्हणजे ननदबाईचं मन अजून खराब होऊन जाईल. म्हणजे बा गंगाने खरंच हिली करणी केली आहे म्हणून हे पोट्टी अशी झाली, नाही हे पोट्टी म्हणजे अशी नव्हती. त्याला माहिती आहे ना पोट्टी किती साधी होती पहिले तर, पण आता एवढी बदमाश झाली होते, वांडा आहे अशी कशी एकदम सुधारली काय माहित बापा. पण आपल्याला नाटक करायला काय व, ठीक आहे ना करू नाटक, काही हरकत नाही करू नाटक. अरे का त्या नंदी गिंदी जवळ काही प्रॉपर्टी गिपर्टी नाही आहे काय गोष्ट करतो माय. अहो आम्हाला सांग ना, एक तर आम्ही फसत तिच्या पोराले, नाही त्या पोरीला श्रद्धाले फसून टाकते त्याच्यासोबत. कसा आहे पैसा आहे त्याने 40 चक्कर आहे म्हणते ना, एकच पोरगा आहे का 2-4 पोर आहे, एकच पोरगा आहे आणि 2 पोरी आहे. अहो माय बाई ड्युटी आहे त्याला वावर एवढं मोठं ड्युटी. अहो त्या पोरीचं जमत असेल जमून टाकणं. कायले मग ठेवतो तिला याच्या त्याच्या भरोशावर, ते पोट्ट नाही आलं की तिचं आलं नाही विचार ते नाही आलं. एक काम कर, तिच्या पोराला बोलवायला लाव तू काही ना काही करून, तिच्या पोराला बोलाव, म्हणजे कसं आहे काय आहे त्याचा स्वभाव घेवा पाहून आपण श्रद्धा त्याच्यासोबत फसवून टाकू. म्हणजे श्रद्धाचं लग्न तिच्यासोबत होऊन जाते, तूही खुश तेही खुश, पैशाने मालामाल होऊन जातो आपण, काही टेन्शनच नाही राहत मग. अन मग काही टेन्शनच नाही राहत ना. मग म्हणजे आपला जर पैसा खेळत राहिला ना, आपला जर लई मोठा पैसा आपण श्रीमंत राहिलो ना, तर मग येईल काय वया गरीब लोकांना गंगा मंगा सारख्या कोमल गिमल सारख्या अशाच फेकून देतो आपण. म्हणजे याच्यासोबत आपण नेहमी भांडण करू शकतो. आणि पोलीस स्टेशनची गोष्ट, पोलीस स्टेशनला आपण 1000-2000 असे पैसे दिले त्याला, आपण तू माय केलं पैसे देऊन टाकले तर पोलीसवाले आपल्याला सोडून टाकते. म्हणून मी म्हणताय का पैशावाला पाहतो तर काही कर, मेन म्हणजे पैसा. त्या नंदीला तूच लुबाड आता, म्हणजे गंगाच्या विषयी नंदीच्या मनात जहर भर आणि त्याविषयी प्रेम भर, आणि त्या नंदीलाच तू लुबाड, म्हणजे सगळ्या ऐकून फसव कोणाले त्या नंदीला आता. बरं बाई तुम्ही तर रंगारंगाच सांगता, माझ्या डोक्याच्या वरतूनच जाते बापा. अहो आमचं म्हणणं होय का त्या नंदीच्या पोराला इथं बोलाव, तो ड्युटीवर आहे ना, त्याला इथं बोलाव ना, तू त्याला इथं बोलाव न, रिश्त्याची गोष्ट कर श्रद्धा सोबतची. माय हो का हा बिचार माझ्या लक्षातच नाही आलं. पाहतो काय पाहतो करतो हो ना बिचारे. म्हणजे पाय पहिले काय करतो मी,
नाही, एक गोष्ट करतो. जाऊ दे ना, आता आम्ही फसवू काय नाही तर आम्ही लग्न करून टाकन तिच्यासोबत. पहा बाबा, तुम्ही पहा, मला तर माझी पोरगी त्याच्या घरात नाही द्यायची आहे म्हणून काही मी गोष्ट नाही घेऊन राहिली, तर मला एवढ्या दिवस माहित नाही का, माहित आहे मला. पण मला तिथे पोरगी द्यायची आहे माईवाली म्हणून बाई. हो काय ना, आम्हाला कुठे त्याच्या घरात जायचं आहे, पैसाच खायचा आहे, ठीक है। चल, तेरी तेरी बेटी नहीं तो हम ही ठीक है, उसके लिए हम ठीक है, तू उसको बुला ले, कुछ भी करके तू कोई भी बहाना बना के उसको अपने घर पे बुला ले, फिर हम देख लेंगे क्या झमेला है, तो कर लेंगे कुछ ना कुछ और उसको हम अपना बॉयफ्रेंड बना लेंगे और फिर ऐशी ऐश, मजे ही मजे पैसों के। हाउ बिचारे, आता कुठे गेलती ननद? काही नाही, ते श्रद्धा सोबत ते चंदू मंदू आहे ना, त्याच्यासोबत बोलून राहिली बाबा, काय बोलते काय नाही, नुसतं तिला एवढं बिचारी पिसायला म्हणे, नुसतं ते काय विचारते बाबा, काय शिकली आहे ना काय पिकली आहे, नुसतं शिक्षणाचंच भल्लं विचारत बसते बाबा, आणि काम एक नाही करू लागत मला, नुसतं आहे तर खायला पाहिजे सांग. ह्या नंदाईची जातच तशी असते, लाखातून एखादी चांगली असते नाही तर बाकीचे सारे अशाच राहते बापा. बरं झालं बापा, आम्हाला नंदीचं टेन्शन नाही ना, कोणत्या भावजाईचं टेन्शन नाही बापा, सदा मस्त सिंगल रहो, खुश रहो. इले बिचारे नवरा नसून नंदीचं टेन्शन आहे, सांग बरं बाबा, आणि इथं आम्हाला नवरी असून आम्हाला नंदीचं टेन्शन नाही आहे. जाऊ दे, माझं काय करतो, आलिया भोगासी तुप पावशर. माफ करा मित्रांनो, आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आहे, कारण की माझी तब्येत वीक असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला कालचा आणि आजचा पण, त्यामुळे माझ्या गळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे माझा आवाज बरोबर येत नव्हता, त्यामुळे मी काल पण व्हिडिओ नाही टाकला आणि आज पण छोटासाच व्हिडिओ बनवू शकले मी माझ्या तब्येतीमुळे, तर मला माफ कर जा. उद्यापासून आपण आपले व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवू, आपले 15, 16, 17, 18 मिनिटापर्यंतचे. तर तुम्ही आज एवढ्यात समाधान माना. मला सहकार्य केल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. भेटू उद्याच्या भागात. मित्रांनो, सॉरी तुम्हाला आजचा व्हिडिओ नसेल पण आवडला, त्यामध्ये काही टॉपिकच नाही आहे बोलण्याला, मी कुठे काहीच्या काही पण बोलले असेल तर मला माफ कर जा. तुमचं मनोरंजन झालं असेल, नाही झालं असेल, तुम्हाला आवडला असेल, नसेल आवडला, पण उद्यापासून आपण नक्की कंटिन्यू करूया आपण नंदीचा भाग. चला तर भेटूया उद्याला.